धर्माबाद क्रिकेट सट्टेबाजी विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत तेलंगणा पोलिसांनी धर्माबाद येथे मोठी आणि थरारक कारवाई करत महत्त्वाचे यश मिळवले आहे। मागील 1 वर्षापासून फरार असलेला निजामाबाद येथील सट्टेबाजी प्रकरणातील आरोपी मनोज ओमप्रकाश मानधनी याला 7 एप्रिल रोजी 12 तासांच्या नाट्यमय कारवाईनंतर अखेर ताब्यात घेण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार निजामाबाद येथील 5 टाउन पोलीस ठाण्यात 2025 मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी मानधनी हा दीर्घ काळापासून फरार होता। तो धर्माबाद येथे लपल्याची गोपनीय माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला। यावेळी आरोपीने घराचे दार आतून बंद करून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला। तसेच अटक केल्यास आत्महत्या करण्याची धमकीही दिली। मात्र पोलिसांनी हार न मानता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 12 तास प्रयत्न सुरू ठेवले। अखेरीस परवानगी घेऊन घराचे गेट व दरवाजा तोडत आत प्रवेश केला आणि आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले। सदर आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 7/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 341, 174, 316-2004, 102 तसेच IT ॲक्टच्या कलम 66D व 66A अंतर्गत गुन्हा दाखल आहे। पुढील चौकशीसाठी त्याला निजामाबाद येथे हलविण्यात आले आहे। दरम्यान यापूर्वी सचिन उत्तरवार याला अटक करण्यात आली होती। त्याच्या जबाबातून धर्माबाद शहरातील सट्टेबाजांचे जाळे उघड झाले असून 500हून अधिक आरोपींची माहिती पोलिसांना मिळाल्याचे समजते। सध्या तेलंगणा पोलीस विविध पथकांद्वारे शहरात शोध मोहीम राबवत आहेत। उत्तर विभागाचे सर्कल इन्स्पेक्टर श्रीनिवास यांनी सांगितले की सट्टेबाजीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून आतापर्यंत 16 युवकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे। या कारवाईमुळे धर्माबाद परिसरात मोठी खळबळ उडाली असून उर्वरित सट्टेबाजांवर पोलिसांचा ससेमिरा सुरू असल्याचे दिसून येत आहे।